हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक झटपट होणारा डोसा ह्याची रेसिपी बघणार आहोत। आपण जे मील प्रिपरेशन पार्ट 1 मधलं जे टोमॅटो प्युरी केली होती ना, ती प्युरी यूज करून आपण मस्तपैकी ना टोमॅटो पोह्याचा डोसा करणार आहोत। साधे सोपे घरातले इंग्रेडिएंट्स आहेत आणि झटपट होणारा आहे। टोमॅटो पोहे डोस्यासाठी आपण एक ना मिक्सरचं भांडं घेतलंय। त्यात 1 वाटी आपण पोहे टाकून घेऊया। जे आपण कांदे पोह्याचे पोहे असतात ना, ते घेतलेले। 1 वाटी बारीक रवा। आता ह्याची बारीक पावडर करून घेऊयात आपण। अर्धी वाटी टोमॅटोची पेस्ट, आपण जी मील प्लॅनिंग मध्ये करून ठेवली होती ना, तर ती वाली पेस्ट आपण घ्यायची आहे टोमॅटोची। चवीप्रमाणे मीठ। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या। आता माझ्याकडे मोठा लसूण होता म्हणून मी एकच पाकळी टाकते। तुम्हाला जितपत तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। आता मी 1 चमचा इकडे तिखट टाकले। 1 चमचा तेल। अर्धी वाटी पाणी। आता डोशाचं हे पीठ जे आहे ते आपण ग्राइंड करून घेऊया। आपण पीठ मस्तपैकी आहे ना फाईन ग्राइंड करून घेतलंय। आता आपण एका बाउल मध्ये हे काढून 1 तास आहे ना झाकून ठेवूयात मुरण्यासाठी। 1 तास आपण आहे ना डोशाचं मिश्रण आपण छान भिजवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय की किती घट्ट झालेलं आहे, कारण रवा आहे ना, तर रवा भिजल्यामुळे ना मस्तपैकी घट्ट होतो। आता त्यात ना अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून आपण डोस्याची जे कन्सिस्टन्सी असते त्या पद्धतीने आपण आहे ना हे बॅटर तयार करून घेऊया। आपण बॅटर एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर न भिजवायला एकूण आपल्याला 1.5 ते 2 वाट्या पाणी लागलेला आहे। आपण आता आहे ना डोसे करायला घेऊयात। डोसा करण्यासाठी ना मी तव्याला आहे ना तेल ग्रीस करून घेतलंय। आता आपण आहे ना डोशाचं बॅटर टाकून घेऊया त्याच्यावर आणि स्प्रेड करून घेऊया। अगदी थोडंसं आहे ना तेल टाकून घेऊया। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तूप टाकलं तरी चालू शकतं। 1-2 मिनिटं झालेत। आता आपण ना डोसा चेक करून घेऊयात। आता मी तुम्हाला थोडासा असा ट्विस्ट करून दाखवते। कलर इतका छान आलेला आहे। डोसा आपण आता टर्न करून घेऊया। एक मिनिट आहे ना दुसऱ्या साईडने पण आपण फ्राय करून बाकीचे डोसे पण आहे ना असेच करून घेऊयात। फ्रेंड्स, टोमॅटो पोहे डोसा आपले तयार आहेत आणि आपण ते सर्व करून घेतले। त्याबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी सर्व केली तरी चालेल। इथे आपण ग्रीन चटणी सर्व करून घेतली आहे। मग मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आहे ना कमीत कमी इंग्रेडिएंट्स मध्ये इतकी छान आणि मस्त चटपटीत आणि थोडीशी टँगी फ्लेवरची आपली रेसिपी ही होते। आता ही जी रेसिपी आहे तुम्ही यांना टिफिन मध्ये पण देऊ शकता किंवा अगदी झटपट सकाळच्या नाश्त्याचा पण एक दिवसाचा प्रश्न मिटतो। सो नक्की करून मला कमेंट मध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।